बीड जिल्ह्यामध्ये 22 अर्ज 22 प्रमाणपत्र। नांदेड जिल्ह्यामध्ये 5 अर्ज आले, 5 प्रमाणपत्र मिळाली। हिंगोलीमध्ये 5 अर्ज आले, 3 जणांना प्रमाणपत्र मिळाली। लातूरमध्ये 12 जणांनी अर्ज केले, त्यातील 9 जणांना प्रमाणपत्र मिळाली। धाराशिव जिल्ह्यात 13 अर्ज केले गेले, 4 जणांना प्रमाणपत्र मिळाली। जालना जिल्ह्यातच 78 अर्ज आले, 8 जणांना प्रमाणपत्र मिळाली। परभणी जिल्ह्यात 445 अर्ज आले, 47 जणांना प्रमाणपत्र देण्यात आली। संभाजीनगरमध्ये 14 अर्ज आलेत, त्यातील एकालाही अजून प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही। पण मग प्रश्न असा आहे की हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर अर्जांची संख्या इतकी कमी का झाली? याचं संभाव्य कारण आहे आणखी एक आकडेवारी, 2 सप्टेंबरच्या GRच्या आधीची आकडेवारी। 2 सप्टेंबरचा GR येण्या अगोदर ऑगस्ट 2025 अखेरीपर्यंत दिल्या गेलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारी आता बघा। छत्रपती संभाजीनगर 4613 नोंदी, 19654 प्रमाणपत्र। जालना जिल्हा 5027 नोंदी, 14375 प्रमाणपत्र। परभणी 3781 नोंदी, 12725 प्रमाणपत्र। हिंगोली 4356 नोंदी, 8679 प्रमाणपत्र। नांदेड 1750 नोंदी, 4295 प्रमाणपत्र। बीड 22515 नोंदी, 1,63,123 प्रमाणपत्र। लातूर 984 नोंदी, 2209 प्रमाणपत्र। धाराशिव 4819 नोंदी, 13961 प्रमाणपत्र। आणि मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये मिळून 47,845 नोंदी सापडल्या आणि 2,39,021 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे। गॅजेटियरच्या संदर्भात सांगायचं झालं तर जो GR गव्हर्नमेंटनी काढला आहे त्यातून आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी OBC प्रमाणपत्र मिळवलेलं आहे। ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर, महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल। म्हणजे ओरिजिनल OBCचा वाटा कोणी। ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं। 2 दिवस CSMT सारखा गजबजलेला मुंबईतला परिसर ठप्प झाला होता। जरांगेंच्या मागणीनंतर सरकारनं हैदराबाद गॅझेटियरचा GRही काढला, मात्र त्याची उपयुक्तता फारच नगण्य ठरली की काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय।